हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण आळू वडी करणार आहे। तर ही आळूची पानं, हे बेसन पीठ, आता ह्या बेसनमध्ये मी हे मसाले टाकणार आहे। तर हे लाल तिखट, हे मीठ आहे, थोडीशी चवीपुरती साखर, हे तीळ, हा थोडासा गरम मसाला, हळद, हिंग आणि आपण वाटण करणार आहे। आता हे लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेणार आहे। हे सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। आता ह्याचं आणि लिंबू थोडंसं पिळायचं आहे बेसनमध्ये, आणि हा लिंबू ना ह्या पानांना लावायचं आहे। लिंबू आणि तेल लावलं ना ह्या पानांना तर घशामध्ये खवखव होत नाही। आणि पानं आता कुठल्या प्रकारचे आहेत आपल्याला माहिती नसतं, त्यामुळं हे लिंबू आणि तेल कंपल्सरी लावायचंच पानांना। तर आता हे मी वाटण करून घेते आधी, मग आपण पुढची कृती करूया। आता हे आपण बेसनचं मिश्रण करून घेऊया पानामध्ये लावण्यासाठी। आता हे सगळे मसाले आहेत ते टाकते ह्याच्यात। ह्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ, चवीपुरती साखर, हिंग, थोडासा गरम मसाला आणि तीळ हे सगळं ह्याच्यामध्ये टाकते। हे सुकं खोबरं, आता हे वाटण आहे, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता हे वाटण असं लिंबू पिळते। आता हे पीठ तयार झालं की थोडंसं टेस्ट करून बघायचं, अगदी किंचित चटणी मीठ व्यवस्थित आहे का बघायला। आता पानाच्या अशा शिरा काढायच्या, अशा शिरा काढून घ्यायच्या। अशा प्रकारे लावून घ्यायचे। आणि हे लिंबू, तर जे मिश्रण आहे ते असं लावून घ्यायचं। हे आणखीन एक ठेवते। तर हे असं दुमडून घ्यायचं आहे, इकडची बाजू पण थोडंसं ह्याच्यावरून पीठ लावायचं। आता हे असा याचा रोल करून घ्यायचा, हे
ह्याला थोडंसं पीठ लावते म्हणजे हे ओपन नाही होणार. आता ह्याला शिजत ठेवलेलं आहे मी, पाणी गरम करायला ठेवलेलं, तर अशा प्रकारे शिजत ठेवलेलं आहे. आता ह्याला झाकून ठेवूया. आता ही आळूवडी आपली तयार आहे. आता ही थंड करून घ्यायची आणि मग ह्याच्या वड्या पाडायच्या आणि नंतर त्या तेलामध्ये शालो फ्राय करायच्या. आता या आळूवड्या आपल्या तयार आहेत बघा, म्हणजे कापून घेतलेल्या आहेत. आता इथं तेल ठेवलं आहे मी. आता या तेलामध्ये शालो फ्राय करून घेऊया. आता या आळूवड्या आपल्या दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकणार आहे. आता ह्या आळूवड्या आपल्या दुसऱ्या बाजूने पण आता ह्या भाजलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर डीप फ्राय केल्या तरी चालतील. आपली गरमागरम आळूवडी आता तयार आहे. हे बघा, आळूवडी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.